आणि आता पुण्यामध्ये काय घडतंय पाहूयात आपलं पुणेमधून। पुण्यामध्ये एसआयआर मोहिमेनंतर 8 विधानसभा मतदारसंघांमध्ये 14 लाख मतदार वगळण्याची शक्यता आहे। सर्वाधिक मतदार हे हडपसर विधानसभा मतदारसंघातले वगळण्याची शक्यता आहे। हडपसर मतदारसंघातून सर्वाधिक मतदार तर कसबा विधानसभा मतदारसंघातून सर्वात कमी मतदार वगळले जाण्याची शक्यता आहे। पुण्यामध्ये प्रशासनाच्या उदासीनतेला कंटाळून बावधनकरांनी स्वतः खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतलंय। बावधनमधल्या खड्ड्यांच्या त्रासाला कंटाळून नागरिकांनी स्वखर्चातून हे खड्डे आता बुजवलेले आहेत। बावधन सिटीझन फोरमच्या सदस्यांनी यासाठी पुढाकार घेतला। श्रावण महिन्यामधील दुसऱ्या सोमवारच्या निमित्तानं राज्यभरातील शिवमंदिरांमध्ये हर हर महादेवचा गजर पाहायला मिळतोय। शिरूर तालुक्यातील सोमेश्वर मंदिरामध्ये पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली। फुलांची नयनरम्य आरास आणि भक्तिमय वातावरण यावेळी पाहायला मिळालं। पाहुयात नाशिकमधल्या महत्त्वाच्या बातम्या। कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आज त्र्यंबकेश्वरच्या दौऱ्यावर असतील। गिरीश महाजनांच्या उपस्थितीमध्ये ब्रह्मगिरी परिसरामध्ये वृक्षारोपण केलं जाणार आहे। या दौऱ्यामध्ये विविध कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आलेत। आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा गिरीश महाजन घेणार आहेत। अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सृजन अभियान अंतर्गत येत्या 24 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर या कालावधीमध्ये 10 दिवसांचा निवासी प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलेलं आहे। शिबिराच्या समारोपात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी मार्गदर्शन करतील। आणि आता पाहूयात छत्रपती संभाजीनगरमधल्या महत्त्वाच्या बातम्या। छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये नगरसेवकांच्या अपात्रतेवर आज सुनावणी होणार आहे। 3 अपत्य, अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणाच्या तक्रारींवरून नगरसेवकांना अपात्र ठरवण्यासाठी सुरू असलेल्या प्रक्रियेमध्ये 9 नगरसेवकांच्या प्रकरणांवर ही सुनावणी होणार आहे। मराठवाड्यामध्ये अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे धरणांमधील जलसाठ्याची स्थिती सध्या चिंताजनक आहे। विभागातील 11 मोठ्या धरणांपैकी 6 धरणांमध्ये 30% कमी पाणी साठा आहे। लघु आणि मध्यम प्रकल्पांमध्ये सुद्धा गतवर्षीच्या तुलनेत निम्माच जलसाठा उपलब्ध आहे।